राज्यकर्ते खरं बोलत नाही. आरक्षण करल आपलं संरक्षण. अहो, आरक्षण मागणारे लोक हिंदुत्ववादी कसे काय असू शकतात? आत्महत्या करण्याचं हा मार्ग नाहीये. जरांगे पाटील यांचा सुद्धा जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. टोकाला जाऊन आपलं जीवन संपवू नये. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आजचे आपले निमंत्रित आहेत, ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठे शूद्र हे पुस्तक लिहिलं. आरक्षणाचा अभ्यास करून, म्हणजे समाजाच्या संदर्भामध्ये 72 प्रश्न होते आणि त्या 72 प्रश्नाचा अभ्यास करून हे सगळा त्यांनी उपद्व्याप केला. का? तर समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाला. आणि आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती एवढी संवेदनशील बनलेली आहे की अगोदरच आपण 42 लोकांना गमावलेलं आहे या आरक्षणाच्या लढ्यापायी. आणि आत्ता जो दुसरा पुन्हा आता हा मोठा संघर्ष सुरू आहे, जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि या काळामध्ये 13 आपल्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर ही काय आनंदाची गोष्ट नाही आहे, तर ही फार मोठी खेदाची, दुःखाची गोष्ट आहे. नेमकं कुणीकडे चाललो आहे आपण? म्हणजे आपण भावनिक पातळीवरती आरक्षणाची मागणी करतोय की कायदेशीर पद्धतीवरती आपल्याला आरक्षण मिळणार आहे, हे समजून घ्यावं लागेल. इथं आपल्याला भावनिक आपण निश्चित आहे. म्हणजे मराठा समाज हा गरीब आहे का? तर त्याचं उत्तर हो. या समाजातले सुद्धा अनेक लोक गरीब आहेत. त्यांना आरक्षणासारखी किंवा आरक्षणाची गरज आहे का? तर निश्चित आहे. पण ते काय असेल? ते आरक्षण असेल का इतर कुठल्या गोष्टी असतील की जेणेकरून हा समाज मूळ प्रवाहामध्ये येईल. म्हणून या संदर्भामध्ये आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे आणि त्याच्यासाठीच या सगळ्या विषयाच्या अभ्यासक प्रवीण गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत. दादा, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. म्हणजे तुम्ही समाजाचे जे काही प्रश्न आहेत, मराठा समाजाचे, आरक्षणाचा लढा 40 वर्षापासून आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. आणि आरक्षणाचा इतिहास तर आपला खूप जुना आहे. म्हणजे शाहू महाराजांपासून आपण त्याचे दाखले देतो, पण अगदी शाहू महाराजांपर्यंत जाण्याची गरज नाही आहे. पण अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळी आंबेडकरांना आरक्षण दिलं गेलं होतं निवडणुकीसाठी गोलमेज परिषदेच्या नंतर, तर त्यावेळी महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं. आणि आज ज्यावेळी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्यावेळी मला त्या उपोषणाची आठवण होते. तर नेमकं हे उपोषण, ते उपोषण, आरक्षणाची आपली वाटचाल, त्याचा जो इतिहास आहे हा पुन्हा एकदा आपल्याला नव्यानं बघावं लागेल, नव्यानं समजून घ्यावा लागेल, समजून सांगावं लागेल. कारण परिस्थिती संवेदनशील आहे. तुम्ही कसं बघताय याच्याकडं? म्हणजे अगदी मला सुरुवातीपासून तुमचं हे सगळं जाणून घ्यायचं. कारण तुम्ही मराठे शूद्र हे पुस्तकसुद्धा लिहिलं, त्यानिमित्तानं 72 प्रश्न जे समाजाचे आहेत, अगदी कळीचे प्रश्न आहेत, त्याचा सर्वांगीण अभ्यास तुम्ही केला. सगळं काय अभ्यासायला मिळालं तुम्हाला? खरंच आरक्षण मिळू शकतंय का? आरक्षण मिळणार आहे का? आरक्षणाशिवाय इतर कुठलं मार्ग आहे? नेमकं काय? खरं आहे की आपण जसं म्हटला की छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला पहिलं 50% आरक्षण त्यांच्या करवीर संस्थांमध्ये दिलं आणि आरक्षण ही संकल्पना खऱ्या अर्थाने तिथं रुजली. त्यानंतर हाच विचार घेऊन बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होते, अर्थशास्त्राचे ते डॉक्टरेट होते आणि गोलमेज परिषदमध्ये ते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधीमध्ये गेले होते. आणि त्यावेळेस मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ, शीख समाजाला स्वतंत्र मतदारसंघ आणि मग जे काही प्रतिनिधी गोलमेज परिषदमध्ये गेले होते त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी सुद्धा अस्पृश्य जातींसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि ब्रिटिश राजवटीला त्यांनी पटवून दिलं की आम्ही काही मूळ प्रवाहामध्ये नसल्यामुळं आमचे प्रश्न जर मांडले गेले नाही तर आम्हाला न्याय मिळणार नाही. आणि त्यांना ब्रिटिश सरकारने स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले. परंतु ज्यावेळेस गोलमेज परिषदमध्ये ते हक्क मिळाले, म्हणजे पहिलं आरक्षण ब्रिटिश काळामधलं ब्रिटिशांनी दिलेलं,
ते घेऊन ते भारतात आले, तर या अधिकाराच्या विरोधामध्ये अगदी पुण्यामध्ये आपल्या आगाखान पॅलेसला गांधीजी होते, त्यांनी उपोषण सुरू केलं. म्हणजे पहिलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी मिळवलं होतं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी मिळवलं होतं, आदिवासींसाठी मिळवलं होतं. त्याच्या विरोधात महात्मा गांधी जे स्वातंत्र्याचे प्रणेते आहेत त्यांनी उपोषण केलं होतं. म्हणजे आरक्षण काही सहजासहजी मिळालेलं नाही आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संघर्षच करावा लागला. परंतु महात्मा गांधींचा जीव महत्त्वाचा होता. बाबासाहेबांनी सुद्धा 2 पावलं मागे घेतली आणि पुणे करार झाला. आणि त्यातनं काही तडजोडी आणती शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्सला आरक्षणाचा लाभ मिळाला. परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचा आरक्षणाहून पहिला संघर्ष झाला होता, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. 1947ला आपल्याकडं सिलेक्टेड लोक होते विधिमंडळामध्ये. 350च्या आसपास प्रतिनिधी गेले होते लोकसभेमध्ये आणि त्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली. तर राज्यघटनेच्या 340 कलमाप्रमाणे इतर मागासवर्गीयांना आयोग स्थापन करावा असं त्यात आलं. कारण 341मध्ये शेड्यूल कास्ट आणि 342ला शेड्यूल ट्राईब्स यांच्या जाती ब्रिटिश काळामध्येच निश्चित झाल्या होत्या आणि त्यांना तसा लाभही द्यायला सुरुवात झाली होती. पण इतर मागासवर्गीयांच्या जाती निश्चित नसल्यामुळं तसा आयोग स्थापन करावा असं घटनेत तरतूद करण्यात आली. त्या घटनेच्या आधारावर स्वतंत्र भारतामध्ये पहिला आयोग 1953 ते 55 कार्यान्वित झाला. त्याचं नाव आहे काका कालेलकर आयोग. काका कालेलकर हे सुद्धा परत पुण्याचेच होते. आयोगाने पूर्ण देशभरामध्ये प्रवास केला, अभ्यास केला वेगवेगळ्या जातींचा, इथली वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, शूद्र वर्ण, अतिशूद्र वर्ण, महिला यांना नाकारलेले अधिकार आणि त्यातून 2399 जाती निश्चित करण्यात आले. आता याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता, हे महत्त्वाचं आहे. परंतु हा आयोग ज्यावेळेस प्राप्त झाला, संसदेमध्ये ठेवण्यात आला, त्यावेळेस मात्र काका कालेलकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनीच हा अहवाल लागू करू नये अशा प्रकारची शिफारस भारत सरकारला केली. त्यामुळे तो लागू झाला नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा आयोग लागू करावा म्हणून दबाव टाकला. याच्यासाठी त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल आणि काका कालेलकर आयोग लागू करावा याच्यासाठी. म्हणजे परत बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षणासाठी दुसऱ्यांदा, ओबीसी आरक्षणासाठी दुसऱ्यांदा राजीनामा देणं म्हणजे संघर्षच करावा लागला त्यांना. आता हे सगळं चालू होतं. काँग्रेस आरक्षणाच्या बाजूची कधीच नव्हती. अगदी महात्मा गांधीही नव्हते, नेहरूही नव्हते. त्यांचा थोडासा वेगळा दृष्टिकोन असेल, मला सांगता येणार नाही त्याच्याबद्दल विस्ताराने, पण आपण आरक्षणाचा जो इतिहास आहे तो समजून घेऊ. कालेलकर आयोग मग नंतर राज्यस्तरीय कुणाला जर काय आरक्षण द्यायचं असेल तर ते देण्यात यावं अशा प्रकारच्या तरतुदी केल्या आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम 10% आरक्षण ओबीसींना आणि 4% व्हीजेएनटीला असं 14% आरक्षण SC ST व्यतिरिक्त लागू झालं. नंतर ते आरक्षण चालू राहिलं 67 पासून पुढं. मोरारजी देसाई हे जनता पार्टीचं नेतृत्व करत असताना त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी आम्ही काका कालेलकर आयोग लागू करू असं मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये घातलं. तर 77ला नेमकी पार्श्वभूमी आहे इमर्जन्सीची आणि इमर्जन्सीमुळं इंदिरा गांधींच्या विरोधात जनमत होतं. म्हणजे ज्याला आपण आणीबाणी म्हणतो. 2 वर्ष आणीबाणी होती आणि जनता पार्टी सत्तेत आली. आता जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर मोरारजी देसाईंनी जे आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये ते पाळलं पाहिजे होतं. पण त्यांनी असा युक्तिवाद केला की तो आता 55 सालचा आयोग आहे, नवीन काही डेव्हलपमेंट झालेत, आपण नवीन आयोग नेमू. मग माजी मुख्यमंत्री बिहारचे BP मंडल जे त्यावेळेस खासदार होते संसदेमध्ये, त्यांची 11 खासदारांची समिती नेमण्यात आली. मग नवीन एक मंडल आयोग नेमण्यात आला. पक्षांची राज्यस्तरीय वगैरे अनेक पक्षांनी एकत्र स्थापन केलेलं होतं आणि मोरारजी देसाई काँग्रेसमधनं आले होते. तर ते थोडंसं ते जनता पार्टीचं सरकार फार काय चाललं नाही.
चरण सिंगांनी पाठिंबा काढला, मग चरण सिंगांना काँग्रेसनी पाठिंबा दिला. अशा काळात 2 पंतप्रधान झाले, पण मंडल कमिशनचा रिपोर्ट आला नव्हता. तो आला, इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाले, पूर्ण सत्तेत परत इंदिरा गांधी आल्या आणि त्यावेळेस मंडल कमिशनचा रिपोर्ट आला. पण मंडल कमिशनचा रिपोर्ट आला, मग ओबीसींना आरक्षण इंदिरा गांधींना देणं शक्य होतं, पण ते पण इंदिरा गांधींनी दिलं नाही. इंदिरा गांधींनी घोषणा केली गरिबी हटाव. गरिबी हटावची घोषणा केली. म्हणजे ओबीसींना सुद्धा जे आरक्षण आहे ते मिळण्यासाठी प्रचंड संघर्ष करायला लागला. पुढं राजकीय स्थित्यंतर झाली. इंदिरा गांधी 84ला गेल्या, राजीव गांधींचा काळ आला. राजीव गांधींनी लागू केलं नाही ओबीसी आरक्षण मंडल कमिशनचं. 90ला काय झालं, बोफोर्स प्रकरणामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग हे काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जनता दल पक्ष स्थापन झाला. जी पूर्वीची जनता पार्टी होती त्याचं नेक्स्ट व्हर्जन हे जनता दल होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राजकारणाची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्ही मंडल कमिशन लागू करू, जसं मोरारजी देसाईंनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं, एक आश्वासन तसं त्यांनीही दिलं. व्ही.पी. सिंगांनी सुद्धा दिलं. आणि मग व्ही.पी. सिंग सत्तेत आले, काँग्रेस अल्पमतात गेली आणि त्यांना भारतीय जनता पार्टीने बाहेरून पाठिंबा दिला. आता भारतीय जनता पार्टी वेगळ्या विचाराची, कारण भारतीय जनता पार्टी हिंदुत्व विचारसरणी मानणारी RSSचा पक्ष आणि जनता दल हा समाजवादी गांधीवादी विचारसरणी. तर त्यांचा संघर्ष काही कारणाने होतच राहिला. पण हे रोजच्या कटकटीला कंटाळून मग व्ही.पी. सिंग असतील, रामविलास पासवान असतील, मुलायम सिंग यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, त्या काळातल्या ओबीसी नेत्यांनी, मी काही महत्त्वाची नावं सांगितली, यांनी निर्णय घेतला की आपण मंडल कमिशनचा रिपोर्ट लागू करू. मग त्यांनी व्ही.पी. सिंगांनी काय केलं, मंडल कमिशनचा रिपोर्ट जाहीर केला आणि लागू केला. आणि दुसरं त्यांनी काय केलं, ॲट्रॉसिटी कायदा लागू केला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पहिलं जो पुरस्कार आहे भारतातला सर्वोच्च तो दिला. म्हणजे राजकारणातली गणित अशी होती की 52% ओबीसी आहेत आणि 22.5% SC ST यांना जर आपण हक्क आणि अधिकार दिले तर आपण राजकीयदृष्ट्या परत सत्तेत येऊ. परंतु झालं नेमकं उलटं असं झालं की निवडणुकीला समोर गेल्यानंतर, निवडणुका मध्यावर आल्यानंतर तामिळनाडूमध्ये राजीव गांधींची हत्या झाली आणि मग काँग्रेसच्या सहानुभूतीची लाट आली. जनता दल काही सत्तेत आलं नाही, भारतीय जनता पार्टी पण सत्तेत आली नाही आणि सत्तेत आली अल्पमतामध्ये काँग्रेस. म्हणजे नरसिंहराव सरकार सत्तेत आलं. PV नरसिंहरावनी काय केलं की 90ला मंडल कमिशन ओबीसींना हक्क अधिकार देण्यासाठी आलं. त्यांनी जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आता हे नेमकं स्वीकारल्यामुळं काय झालं की जे आरक्षण मिळणार होतं ते येण्याच्या आधीच सॅबोटाईज करण्यात आलं, म्हणजे कमी करण्यात आलं. कारण जागतिकीकरणाने जगाला आपण दरवाजे उघडे करणार व्यापारासाठी, आपल्यालाही होणार. पण खाजगीकरण म्हणजे काय, सरकारचे जे उद्योग आहेत, काही त्या काळामध्ये कापड मिल होत्या, ॲल्युमिनियम भांडी बनवणाऱ्या फॅक्टरी होत्या, काही हॉटेल्स होते, काही असे उद्योग होते की सरकारच्या अधीन चालत होते. म्हणजे 50% गोष्टी ह्या आता खाजगीकरणाकडे होणार. म्हणजे अधिकार मिळायच्या अगोदरच आरक्षणाला मर्यादा आल्या. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणामुळे हे सरकारी क्षेत्र लिमिट झाले. हा, म्हणजे मिनिमम गव्हर्नन्स आलं. हे खूप मजेशीर आहे. म्हणजे खरंच ओबीसींना आरक्षण मिळायला किती काळ गेला हा संघर्ष आहे. नंतर मग ते प्रकरण कोर्टात गेलं. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार, ओबीसींच्यासाठी निर्णय आला. निर्णय काय आला की 50% कॅप घालण्यात आली. म्हणजे 22.5% SC STंना मिळत होतं आणि उरलेल्या 27% आरक्षण ओबीसींना मिळेल. 25% घटनात्मक कायदेशीर मंडल कमिशननी दिलेलं आरक्षण सुद्धा ओबीसींना मिळत नाही. म्हणजे 25% कमीच मिळतं. त्यामुळे ओबीसी तसेच नाराज होते. वर सुप्रीम कोर्टाने क्रिमिलेअर लावलं. क्रिमिलेअर लावल्यामुळं त्यावेळेस 2 लाखाचं उत्पन्न आपल्याला असेल कमी, 2 लाखापेक्षा कमी, तर आरक्षण मिळेल. 2 लाखाच्या वर गेलं तर तुम्हाला आरक्षण मिळेल. मग त्यातला अर्धा समाज तसाच कमी झाला. बरोबर. 25% आरक्षण कमी. बरं, मंडल कमिशननी काय केलं की पूर्वीच्या 2399 जाती काका कालेलकर आयोगाने आयडेंटिफाय केल्या होत्या, त्या 3743 जाती आयडेंटिफाय केल्या. म्हणजे जवळपास 1300 जाती वाढवण्यात आल्या.
आता संख्या वाढलेली आहे, पण आरक्षण 50% मर्यादेमुळं कमी झालं. मग अशामुळं हा जो संघर्ष आहे तो हळूहळू पुढे गेला आणि मग एक दिवस 1994 नंतर खऱ्या अर्थाने ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळायला लागला. आता मराठा आरक्षणाचा विषय काय आहे की 80ला ज्यावेळेस मंडल कमिशनचा रिपोर्ट आला त्यावेळेस मराठा महासंघ ही मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारी संघटना, कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील त्याचे अध्यक्ष होते आणि सरचिटणीस ॲडव्होकेट शशिकांत आप्पा पवार होते. त्यांनी पहिल्यांदा मंडल कमिशनच्या विरोधातच भूमिका घेतली आणि मंडलला विरोध करत असताना आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी केली आणि 1982ला 22 मार्चला अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा आपल्या मंत्रालयावर काढण्यात आला. त्यावेळेस बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. 10 मागण्या होत्या त्याच्यामध्ये, त्यातली एकही मागणी मान्य न झाल्यामुळं त्यातली मागणी ही आर्थिक निकषाच्या आरक्षणाची सुद्धा होती. अत्यंत व्यथित झाले अण्णासाहेब पाटील. रात्री घरी गेले. रात्री 12-1च्या दरम्यान त्यांनी स्वतःला गोळ्या घातल्या आणि आपलं आयुष्य संपवलं. आपण त्याला आत्मबलिदान म्हणतो, आपण त्याला आत्महत्यासुद्धा म्हणतो. पहिलं मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान देणारे आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील होते. आता त्यानंतर काय झालं की आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलं, त्यामुळं मराठा समाजाचा कल हा नामांतराच्या विरोधात गेला. म्हणजे नामांतराला विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं हा जो संघर्ष होता तर विरोधात भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला दलित पॅन्थर होतं, रिपब्लिकन पार्टी होती आणि दलित मराठा संघर्ष सुरू झाला. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नामांतराच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलेले आहे ज्याच्यामध्ये राम आणि श्रीकृष्णाची चिकित्सा केलेली रिडल्स इन हिंदुइझम पुस्तक, ते अकोल्याला आप्पासाहेब पवारांनी अधिवेशनात जाळलं. त्यामुळं 80 ते 90चं दशक जर तुम्ही बघितलं तर मराठा महासंघ विरुद्ध दलित पॅन्थर म्हणजे दलित समाज आणि मराठवाडा जो आज जो जळतोय तो तशाच प्रकारे अस्वस्थ आणि जळत होता. तर हा साधारणपणे आरक्षणाचा आपला आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि पण आता तिथंच मराठा आरक्षणाची सुरुवात होते. म्हणजे जिथं हे ओबीसी आरक्षण लागू होतंय आणि जिथं ते स्थिर व्हायला लागतंय तिथंच मराठा आरक्षणाचा लढा हा सुरू होतो असं मला दिसतं. तर आत्तापर्यंतची जर आपण वाटचाल बघितली मराठा आरक्षणाच्या संदर्भात तर बऱ्याचदा असं म्हणतात की 50%ची कॅप आहे, मग 50%मध्येच आम्हाला आरक्षण द्या, असं मराठा समाजातल्या अनेक मान्यवर पुढाऱ्यांची किंवा नेत्यांची मागणी आहे, चळवळीतल्या पण नेत्यांची मागणी. मग 50%मध्ये जर द्यायचं असेल तर ओबीसीमध्येच जावं लागेल. किंवा काही लोक म्हणतात की आम्हाला 50%तलं नको, म्हणजे आम्हाला ओबीसीचं आरक्षण नको आहे, आम्हाला त्यांचं आरक्षण घ्यायचं नाही, म्हणजे कुणाच्या ताटातला घास आम्हाला नको, आम्हाला वाढीव आरक्षण द्या, 50%च्या वरचं द्या. मग त्याला काही आधार तेलंगणा असेल, इतर राज्य असतील त्यांचा दिला जातो. तर हे शक्य आहे का? तुम्ही आता इतका अभ्यास केला आहे कायदेशीरदृष्ट्या, तर हे शक्य आहे? 50%त जाणं योग्य आहे, योग्य म्हणण्यापेक्षा ते शक्य आहे का? योग्य हा शब्द मी वापरणार नाही, पण ते जाणं शक्य आहे का? आणि मूळतः आपण समजून घेतलं पाहिजे ते जो विषय आहे की मंडल कमिशन लागू झाल्यानंतर इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 50%ची कॅप आली. म्हणजे 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे असं आम्ही सगळेजण मानतो आणि तो रिवाईज आहे, म्हणजे 1967-68ला पण ते घडलेले. पण 50%ची खरी मर्यादा सुप्रीम कोर्टाने कुठून मिळवली? मग 52% आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसींना, त्यांना 27%च मिळते, म्हणजे 25% कमी मिळत असल्यामुळं त्यांच्यावर अन्याय होतो. मंडल कमिशनचा आधार आहे, घटनेचा आधार आहे. मग 50%ची जी मर्यादा आहे त्याच्यावर का जाता येत नाही? तर घटना समितीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस आला, 340 कलम, 341 कलम, 342 कलम, तर 340व्या कलमाच्या वेळेस जाती निश्चित झालेल्या नव्हत्या ओबीसीच्या. 341मध्ये शेड्यूल कास्ट, 342मध्ये शेड्यूल ट्राईब्स, हे ब्रिटिश कालांमध्येच जाती निश्चित झाल्या होत्या. कारण अस्पृश्य जाती आपल्याला माहिती आहे गावकुसाच्या बाहेर राहतात आणि जे जंगलात राहतात ते आदिवासी. पण गावामध्ये जे राहतात 12 बलुते, 18 आलुते, यांच्या जाती निश्चित झालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळं असा आयोग स्थापन करावा अशी तरतूद त्याच्यामध्ये झाली. आता आयोग आपल्याला सांगितलं 2 झाले, कालेलकर आयोग आणि नंतर मंडल कमिशनचा आयोग. जाती निश्चित झाल्या मंडल कमिशनमध्ये 3743, त्या झाल्या 52%. पण घटना समितीमध्ये त्या काळामध्ये जे सदस्य होते, वेगवेगळ्या
विचारसरणीचे होते, बहुतेक लोक हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते. म्हणजे कसं की वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेचा आदर करणारे मानणारे होते. म्हणजे खालच्या जातींना आरक्षण मिळून त्यांचा उद्धार व्हावा असं मानणारे नव्हते. हे मी नीट सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय झालं की घटना समितीमध्ये आता आरक्षण किती असणार, आरक्षण नको, आरक्षण विरोधी भूमिका, हा घटना समितीत चर्चा झाली. कारण तुम्हाला जर ते समजून घ्यायचं असेल तर घटनेच्या 395 कलमाच्या घटनेची मूळ जी काही संकल्पना आहे ती 12 खंडात लिखित आहे की घटना समितीमध्ये काय चर्चा झाली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस विचारलं गेलं की किती टक्के आरक्षण असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं की 50% जास्त असणार नाही. कारण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सचे 22.5% निश्चित झाले होते. उरलेलं ते 50%साठी अशी अट घालतात किंवा ते अशी मांडणी करतात की गुणवत्ता असलेल्या लोकांवर अन्याय होऊ नये आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसीचे लोक यांच्यात जे गुणवत्ता निर्माण करतील ते सुद्धा खुल्या वर्गात जाऊन स्पर्धा करतील. तिथं क्रिमिलेअर लागेल, येस, नॉन क्रिमिलेअर लागेल. हा, म्हणजे कसं होतं की आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 50%च्या आत आरक्षण SC ST OBCंना मिळतंय. पण त्यांच्यामध्ये आता काही गुणवान तयार झालेत, काही गुणवत्ता असलेले लोक आहेत, तर ते खुल्या वर्गातल्या लोकांची स्पर्धा करतील. म्हणजे मागासलेला समाज पुढारलेला होत चाललाय, प्रगती करतोय, अभ्यास करतोय, हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यांना गुणवत्ता असलेल्या लोकांबरोबर स्पर्धा करायला लागेल. त्यामुळं आरक्षणाची मर्यादा कधीही 50%ची कॅप ओलांडू शकत नाही. हे घटना समितीच्या चर्चेतच ठरलेले, त्याच्यावरच सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं जसं नारायण राणेची समितीने शिफारस केली होती की इकॉनॉमिकल सोशल बॅकवर्ड क्लास, ते 50%च्या वर 16% होतं, ते नाही टिकलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने ACBCची शिफारस केली, सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. ओबीसीचा सुद्धा तोच वर्ग आहे, टेक्निकली त्याला सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासच म्हटलं जातं. ते सुद्धा टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे मला एक परत सांगायचं की जिथं घटनेतनं मंडल कमिशननं आलेलं 52% ओबीसीचं आरक्षण आहे, त्यांना 25% मिळत नाही. मग वेगळा कुठलाही वर्ग असा कसाही केला तर तो टिकणार नाही. त्यामुळे कुणीही सांगत असेल, कुठलाही घटनातज्ञ सांगत असेल, कायदेशीर तज्ज्ञ सांगत असेल, नेता सांगत असेल की 50%च्या वर एखादा वर्ग तयार करा आणि वेगळं आरक्षण द्या, हे कदापिही सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही. कारण त्याला घटनेतल्या चर्चेचा आधार आहे. मग 50%मध्ये द्या, ही एक मागणी आहे. त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? नाही, निश्चितच काय झालंय की 27% आरक्षण मिळतं देशभरामध्ये. महाराष्ट्रामध्ये काय झालंय 19% आरक्षण मिळते. बाकी VJNT NT असे 4 गट त्याचे अ ब क ड केलेले आहेत. त्यामुळे 8% ते कमी होते. त्यामुळे आहे ते ओबीसी अस्वस्थ आहे. 272 जाती होत्या, हळूहळू ओबीसी आयोगाच्या शिफारसीने ते 380च्या वर गेलेले आहेत. त्यामुळं तिथं पण खूप गर्दी आहे. म्हणून काय झालेलं आहे की आपल्याला एक नीट लक्षात घेतलं पाहिजे की 19 पूर्वी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावा संघटनांनंतर मराठा महासंघाने सुद्धा सरसकट कुणबीची जी मागणी केली होती त्याला आधार मिळाला आणि त्या आधारावर खत्री आयोग, जे पहिलं ओबीसी आयोग महाराष्ट्र स्तरावर होतं, राज्य स्तरावर, त्यांनी 83वी जी जात होती कुणबी, याच्यामध्ये मराठा कुणबी मराठा याचा समावेश केला. त्यामुळं ज्यांच्याकडं 1967 पूर्वीचे कुणबी असल्याच्या नोंदणी सापडतात त्यांना लाभ मिळतो. आता बहुसंख्य लोक महाराष्ट्रामध्ये, मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा लाभ घेतात. तुम्ही विदर्भ आणि खानदेशामध्ये मुख्यतः गेलं तर तिथं कुणबीच आहेत. कोकणात पण कुणबी आहेत, पण कोकणातल्या कुणब्यांचं नातेसंबंध महाराष्ट्रातल्या इतर मराठा लोकांशी नाही आहे. तर मराठा कुणबी मराठा हा समावेश 1 जून 2004ला झाला. त्यावेळेस खत्री आयोगाची शिफारस होती. माननीय मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते, ते मागासवर्गीय समाजाचे होते. नेमकं काय झालं की त्यांना निर्णय घ्यावा का नाही या संभ्रमित अवस्थेत असताना त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असल्यामुळं त्यांनी सर्वोच्च नेते आदरणीय शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन या कारणाने घेतलं किंवा अशा प्रकारची शिफारस आलेली मराठा कुणबी मराठाची, तर आपण काय करावं. जर त्याला कायदेशीर आधार असेल, आयोगाचा त्याला आधार असेल तर ते दिलं पाहिजे. आणि म्हणून मराठा कुणबी मराठा याचं आरक्षण आदरणीय शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आणि GR सुशील कुमार शिंदेंनी काढला असल्यामुळे त्याचा लाभ मिळायला लागला.
पण सरसकट कुणबी म्हणून मिळावा याची अडचण परत खत्री आयोगामध्येच आहे. खत्री आयोगाने एक निरीक्षण नोंदलं की सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण दिल्यास ज्या छोट्या छोट्या जाती ओबीसी वर्गात आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर अन्याय होईल, म्हणून सरसकटला त्यांनी विरोध केला. हाच आयोगाचा विषय जो आहे तो पुढं बापट आयोग आला. न्यायमूर्ती बापट यांनीही कायम ठेवलं, त्यांनी त्याला विरोध केला. त्याच्यानंतर श्रॉफ आयोग थोडा वेळ काम केला, त्यांनी नाही शिफारस केली. परंतु मग नारायण राणे समिती ही पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना स्थापन केली. त्यांनी एक वेगळाच वर्ग देऊन टाकला इकॉनॉमिकल वीकर सेक्शनच्या नावाखाली. परंतु तोही 16% जो काय वर्ग होता तोही 50% वर्ग असल्यामुळं ते सांगतात 16-4 15-4 प्रमाणे ते दिलं, परंतु ते टिकणं नव्हतं, तेही उडालं. म्हणजे 50%च्या वर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं पण एसी-बीसी गेलं. मग एकच पर्याय राहतो मराठा समाजाला, कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याची शिफारस असलेले लोक 67 पूर्वीचे पुरावे ते कुणब्याचं आरक्षण घेऊ शकतात. पण 19ला केंद्रात आलेलं सरकार यांनी मात्र जाटांचं आंदोलन फार मोठं व्हायला लागलं होतं. ते रेल्वे अडवायचे, सगळी व्यवस्था बंद करायचे, हायवे बंद करून टाकायचे. त्यानंतर आपलं गुजरातमधलं पटेलांचं आंदोलन तेही प्रचंड मोठं झालं, प्रचंड हिंसक झालं. मराठा क्रांती मोर्चे तुम्ही बघितले, 58 मोर्चे निघाले, जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले, ठोक मोर्चे निघाले. आपण मगाशी नमूद केलं की 42 तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये फार दुर्दैव आहे, नैराश्याची सीमा झालेली आहे. मग अशा वेळेस केंद्र सरकारने 2019ला राज्यसभेत लोकसभेत एक कायदा पारित केला घटनेच्या 42 कलमाप्रमाणे. घटनेचं 42 कलम काय म्हणतं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी काही कायदे काही गोष्टी द्यायच्या असतील तर त्याला अधिकार आहे. आणि म्हणून 10% आरक्षण EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाची तरतूद देशभरामध्ये झालेली आहे. तर ही मोठी गोष्ट झाली की जे मराठा समाज ओबीसी मध्ये जात नाही त्यांना EWSचं आरक्षण मिळतं. 19, 20, 21, 22 आणि 23 याचा महाराष्ट्र सरकारकडे डाटा उपलब्ध आहे. मी स्वतः खात्री करून घेतली अनेक शिक्षण संस्था आणि सारथी संस्थेतनं की किती टक्के लाभ मराठा समाजाने घेतलेला आहे. तर 10%तला जवळपास ॲव्हरेज 7.5%, 8% आणि आता अलीकडं 8.5% लाभ आरक्षणाचा EWSचा मराठा समाजाने घेतलेला आहे. ओबीसीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि खुल्या वर्गामध्ये EWSचं आरक्षण मराठा समाजाला सध्या मिळतंय. म्हणजे तुमच्या मांडणीतून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. EWSचं आरक्षण जे 10% आहे तिथं बऱ्यापैकी मेजॉरिटी मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो आहे. दुसरी गोष्ट, खत्री आयोगाच्या शिफारशीनुसार कुणबी मराठा, मराठा कुणबी यांना ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ मिळतो. फक्त ते सरसकट नाही आहे, पण EWS मात्र सरसकट सगळ्यांना आहे. तर हे लाभ मिळत असताना आता परत आरक्षणाची सरसकट मागणी करणं म्हणजे कायद्याच्या आधारावरती ती टिकणारी आहे का? काय होतं नाही, हे विचारण्यामागं कारण तुम्हाला सांगतो. सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ही अत्यंत संवेदनशील आहे. म्हणजे तुम्ही बघा, कुठल्याही नेत्याला गावामध्ये कुठेही जाता येत नाही, गाड्या फोडल्या जात आहेत, अस्वस्थता प्रचंड वाढलेली आहे. आणि सगळ्यात मुळात म्हणजे अनेक तरुण आत्महत्या करायला लागलेले आहेत. तर ही गोष्ट ही चांगली नाही आहे, ही कुठंतरी वेगळ्या दिशेला घेऊन जाणारी आहे आणि ती दिशा प्रचंड चुकीची असू शकते. म्हणून मला तुमच्याकडून खरं तर जाणून घ्यायचं आहे की हे जे आरक्षण आहे EWS आणि मराठा कुणबी, कुणबी मराठा जी प्रमाणपत्र मिळून जे ओबीसीमध्ये मिळत आहे, हे आरक्षण असताना दुसरं कुठलं आरक्षण खरंच मिळू शकतं? काय होतंय, राज्यकर्ते खरं बोलत नाहीत. म्हणजे पृथ्वीराज बाबांनी जर त्या काळात सांगितलं असतं की 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही, कदाचित नारायण राणे समिती स्थापन झाली, ती झाली नसती. परंतु त्यावेळेस काँग्रेसनेही सत्य बोलायचं टाळलं. पुढे देवेंद्र फडणवीस आले, कारण हे मताचं राजकारण, ही लोकशाही आहे आणि 32% मराठा समाज मानण्यात येतो. खरं तो 32% म्हणजे मराठा कुणबी आहे बरं का. खरं तर तो 29.2% हा 1881 ते 1931 पर्यंतची जी जनगणना 5 वेळा झाली, जातीनीय जनगणना,
त्याच्यामध्ये मात्र तो बॉम्बे स्टेटमध्ये 29.2% दिसतो. तर एवढ्या मोठ्या समुदायाला नाराज करणं राजकीयदृष्ट्या परवडत नाही. आता आशा कशामुळे पल्लवित होतात, कायद्याचा काय आधार घेतला जातो. ज्यावेळेस 50%ची मर्यादा आली 94 साली, तर क्रिमिलेअर आलं त्याच्यामध्ये. तर मग काय झालं की केंद्र सरकारने ही 50%ची मर्यादा उठवता येते का याच्यासाठी खासदार नच्चीपन कमिटी नेमली. तर खासदार नच्चीपन कमिटीने काय केलं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सला जे जे आरक्षणाचे लाभ मिळतात ते सगळे मिळाले पाहिजे म्हणून 50%ची मर्यादा रद्द करण्याची शिफारस केली. क्रिमिलेअरची मर्यादा रद्द करण्याची शिफारस केली आणि ओबीसींना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षणातनं प्रतिनिधित्व मिळावं अशी शिफारस केली. पण तो अहवाल या केंद्र सरकारकडे पडून आहे. आता नवीन समस्या झालेली आहे की आपल्याकडे एक रोहिणी आयोग 2017ला नेमण्यात आला. रोहिणी आयोगाने जो अभ्यास केला 3743 जाती या ओबीसीच्या आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचं सुद्धा, आणि त्यांनी काय केलं की सब कॅटेगरायझेशन सांगितले. आता म्हणजे असं आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसीमध्ये ज्या जाती आहेत तर असं लक्षात आलेलं आहे की त्यातल्या काही पुढारलेल्या जाती आहेत ते सातत्याने आरक्षणाचा लाभ घेऊन प्रगती करतायत. म्हणजे रोहिणी आयोगाच्या शिफारसीमध्ये एक गोष्ट लक्षात आलेली की 1000 ओबीसी मधल्या अशा जाती आहेत की त्यांना अजून प्रतिनिधित्वच नाहीये. त्यांना कुठं अजून म्हणजे लक्षणीय काहीच नाही त्यांच्याकडे. त्यांना ना शिक्षणात काही संधी मिळते किंवा नोकरीत काय मिळते. शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासींची तीच परिस्थिती आहे. तर रोहिणी आयोगाची शिफारस जर केंद्र सरकारने स्वीकारली तर 27% ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणाला 2% मिळेल, कुणाला 3% मिळेल, कुणाला 1% मिळेल. हे जर कॅटेगरायझेशन झालं, महाराष्ट्रात आहेच अ ब कड आहेच ते VGNT NT आहेच, तसं जर सब कॅटेगरायझेशन झालं आणि सरसकट मराठा समाज जर ओबीसी मध्ये गेला तर त्याला 2-3% पेक्षा जास्त आरक्षण मिळणार नाही. त्याच्यामध्ये पण त्याला माळी असतील, धनगर असतील, ज्या त्यातल्या पुढारलेल्या जाती आहेत, ज्या 7-8 जाती पुढारलेल्या आहेत, म्हणजे असं होईल. परंतु मग असा प्रश्न येतो की EWS मध्ये एक अट वेगळी आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहात तर तुम्हाला आरक्षण मिळेल, पण तुम्ही खुल्या वर्गातले पाहिजे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स ओबीसीचे आरक्षणाचे लाभार्थी असलेले लोक EWSचा आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की समाधानकारक आरक्षणाचा लाभ मिळतोय. परंतु मला एक गोष्ट नमूद करायची आहे की आरक्षणाने सगळ्या समस्या सुटतील हे असं वाटण्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय की यमक जुळवलं जातं. आरक्षण करल आपलं संरक्षण. आरक्षण आणि संरक्षण या शब्दामध्ये यमक जुळवलं जातं आणि ही एक आपल्याकडं भोळी अंधश्रद्धा झाली की आरक्षण मिळालं तर संपल. ओबीसीतल्या किती जातींना आरक्षण मिळालं आणि किती जातीचा उद्धार झालेला आहे. पण नेमकी समस्या सगळ्या जातींची, सगळ्या समूहांची नेमकी काय मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे 83 साली खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी मिळाली. कारण सरकारकडे पैसा नसल्यामुळं नवीन डिप्लोमा कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, मेडिकल कॉलेज, ITI स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस त्यांच्याकडे पैसे नव्हते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आणि लोकसंख्या वाढतच चालली. आज आपण जगात 1 नंबर आहे. मग अशा स्थितीमध्ये सरकारने 83 साली असा निर्णय घेतला वसंतदादा पाटलांनी की खाजगी संस्थांना परवानगी दिली. सुरुवातीला अवघड वाटणारी गोष्ट आज DY पाटील, भारतीय विद्यापीठ, त्याच्यानंतर MIT, सिम्बॉयसिस अशा 200 संस्था खाजगी मोठ्या प्रमाणात उभा राहिल्या. ते संस्थेला पुढं आणण्यासाठी डोनेशन्स घ्यायला लागले आणि डोनेशनच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. आज ह्या प्रक्रियेला जवळपास 30-40 वर्ष झालेले आहेत. सरकारी जमिनी या संस्थांना मिळालेले आहेत. मला असं वाटतं की जे महागलेलं शिक्षण आहे आता हे शिक्षण अफोर्डेबल झालं पाहिजे. अफोर्डेबल म्हणजे काय, पुरेशा पैशामध्ये, म्हणजे ज्याला आपण माफक दरामध्ये, म्हणजे अगदी मोफत नको, म्हणजे लोकांना ते माफक मिळालं पाहिजे. पण या संस्था जर चालायच्या असतील तर ते उर्वरित पैसे सरकारने दिले पाहिजे. म्हणजे अनुदान द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मी हे का म्हणालो, कारण जर तुम्ही जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचं असेल आणि तुम्ही चांगल्या उच्च दर्जाच्या शिक्षणाची, इन्फ्रास्ट्रक्चरची अपेक्षा ठेवता तर ते कमी शुल्कामध्ये मिळणं अवघड आहे. बरोबर आहे. आणि ते जर तसं मिळायचं असेल तर सरकारने कुठंतरी याच्यामध्ये भूमिका पार पाडली पाहिजे, केला पाहिजे. म्हणजे काय, महाराष्ट्र सरकारने जर ठरवलं आणि फीचं स्ट्रक्चर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या शिक्षण संस्था आहेत, एज्युकेशन जे दिलं जातं म्हणजे MBBSचं असेल, इंजिनिअरिंगचं असेल, मास्टर्सचं कुठलं पण दिलं जातं, तिथं जी फी आहे तिच्या किमान 5 पट फी खाजगीमध्ये आहे. किमान ते फीचं स्ट्रक्चर सारखं झालं पाहिजे. खाजगी असू द्या नाहीतर सरकारी कॉलेजमध्ये असू द्या, फीचं स्ट्रक्चर सारखं पाहिजे.
काय होतं की डोनेशनसाठी कर्ज काढायला लागतं, जमिनी विकावं लागतात, अनेक तडजोडी करावं लागतात. एकीकडं सरकारने माफक दरामध्ये आपण म्हणतो तसं केलं पाहिजे आणि शिक्षणावर जो खर्च आहे तो अगदी 2.5-3% केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करतं. ते बजेट त्या काळामध्ये 1902ला ज्यावेळेस आरक्षण लागू केलं शाहू महाराजांनी, त्यावेळेस शाहू महाराजांचं शिक्षणाचं बजेट 23% होतं. शिक्षण किती महत्त्वाचं हे लक्षात नाही. बजेट शिक्षणाचं वाढवलं पाहिजे, अनुदान खाजगी संस्थेला दिले पाहिजे आणि माफक दरामध्ये शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजे. नंबर 1, शिकून ज्यावेळेस आमची मुलं तयार होतात त्यावेळेस त्यांच्या हाताला रोजगार नाही. सरकारकडंच नाही, महाराष्ट्र सरकारकडं 2.5 लाख नोकऱ्या आज रिक्त आहेत, भरतच नाही. म्हणजे 2014 पासून देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगतात की आम्ही 74,000 भरती करू, पण ते करत नाही आहेत. म्हणजे नवभरती होत नाही महाराष्ट्र सरकारने. दुसरीकडे खाजगीकरणामुळं अनेक, म्हणजे आता आपल्या हातातनं विमानसेवा गेली, पोर्ट्स गेले, कोल माइन्स गेल्या, आता LIC जाईल, त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँका जातील. म्हणजे सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाप्रमाणे ज्याच्यातनं सरकारला नफा मिळतो ते आता सरकारला बंद करावा लागेल. तो जागतिक निर्णय आहे LPG हे, आणि वर्ल्ड बँकेचा सुद्धा त्याच्यावर दबाव आहे. म्हणून मला असं वाटतं की सरकारची नोकरीवरच अवलंबून न राहता सरकारने नवउद्योग सुरू केले पाहिजेत आणि त्यातनं सुद्धा खाजगी क्षेत्रामध्ये रोजगार मिळाला पाहिजे. एकीकडे काय होतंय की शिक्षण चांगलं मिळतंय पण मग नोकरी नाही. म्हणजे केंद्र सरकारने अधिवेशनात जाहीर केलं की देशात 29% यूथ हे अनएम्प्लॉईड आहेत, बेरोजगार आहे. देश आपला 1 नंबरचा तरुणांचा देश आहे. या देशामध्ये 60% लोक तरुण आहेत, त्यातले 29% लोक हे बेरोजगार आहेत. 50%, ऑलमोस्ट 50%. येस 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 50%. निम्म्यानं संख्या ही बेरोजगारी. म्हणजे ही जी तुम्ही मांडणी करताय ना, त्या अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचं आहे की, आणि मला तो प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता, तिथं मला तुम्हाला आणायचंच होतं की आपण आरक्षणाची मागणी करतोय, पण आरक्षणाची मागणी करत असताना मूळ ही परिस्थिती का ओढवली आहे त्याच्यासाठी कुणीच बोलायला तयार नाही. म्हणजे ही वेळ का आली आपल्यावर? तर शेती आज नापिकी वाढलेली आहे. शेतीमध्ये जे उत्पादन आपण करतो त्या पिकाला भाव मिळत नाही. तुमच्या ऊसाला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही, तुमच्या डाळींना भाव नाही, तुमच्या कशालाच भाव नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याला, आणि मुळात मराठा समाज असेल, माळी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी, म्हणजे ही सगळी जी बहुजन समाज आहे ज्यांना आरक्षणाची आत्ता मागणी होती किंवा आरक्षणावरून जे राजकारण सध्या सुरू आहे, तो सगळा समाज हा शेतीवरती प्रामुख्यानं अवलंबून आहे. शेती किंवा शेतीशी संलग्न. आणि मुळात शेती आज म्हणजे आदबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे. म्हणजे इकडं कुठल्याही सरकारचं लक्ष जात नाही, इथं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही करत नाही, त्याच्यासाठी कोणीच भांडत नाही. एक मुद्दा तुम्ही त्यासाठी बोलला, शिक्षण जे माफक दरामध्ये दर्जेदार मिळालं पाहिजे. मग सरकारने बाकीचं अनुदान म्हणून त्या शिक्षण संस्थांना दिलं पाहिजे, पण सामान्य लोकांना ते माफक दरात मिळालं. तोच प्रश्न आरोग्याचा आहे, तोच प्रश्न तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा, पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे, रस्ते तुम्हाला चांगले पाहिजेत, वाहतूक व्यवस्था तुमची चांगली पाहिजे, आरोग्य व्यवस्था, मला जर मी आजारी पडलो तर मला उपचार चांगले, या संदर्भामध्ये कुणीही बोलत नाही. तुम्ही 2 मुद्दे त्याला हात घातला, एक शिक्षण आणि दुसरं रोजगार, त्याच्या बरोबरीने हे सगळे मुद्दे. म्हणजे ॲक्च्युली मी तुम्हाला अजून एक मुद्दा ॲड करतो की अमेरिकेमध्ये 1960च्या दशकामध्ये तिथं स्टेट्स आहेत अमेरिकेमध्ये, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका, याच्यामध्ये संघर्ष झाला होता. कारण नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रचंड डेव्हलपमेंट झाली आणि साऊथ अमेरिका जी आहे ती मागासलेली होती. आज ते प्रगत आहेत. त्यांनी काय धोरण स्वीकारलं? इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंट ऑफ स्टेट्स. म्हणजे आपल्या राज्य सरकारने आता प्रत्येक जिल्हानिय चांगल्या MIDC आणि तिथंच रोजगार मिळेल, त्यांना तिथंच हाताला काम मिळेल, पैसा मिळेल. कारण नुसती शेती परवडत नाही. म्हणजे चरण सिंग हे शेतकरी नेते होते, आपल्या देशाचे 4-5 महिने ते पंतप्रधान होते. त्यांची घोषणा होती, ती घोषणा होती, एक लडका हाल चलाएगा, दूसरा साला दिल्ली जाएगा. म्हणजे दिल्लीत जाऊन तो काहीतरी कामधंदा करेल, म्हणजे तो बॅलन्स होईल. काय होतंय, शेती जसं आपण नापिकीवर बोलतो, दुष्काळावर बोलतो, क्षेत्र प्रचंड कमी झाले. म्हणजे 50%पेक्षा जास्त मराठा समाजाचं लोकांचं हेक्टरपेक्षा जास्त, म्हणजे 2.5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र नाही आहे. लँडलेस मराठा आहेत. म्हणजे अलीकडं 2 मुलांनी PhD केल्या मराठा समाजावर,
त्यांनी असं सिद्ध केलं की 22% मराठा समाजाचे लोक लँडलेस आहेत, त्याच्यानंतर अल्पभूधारक आहेत. म्हणजे शेतीची नापिकी हे तर आहेच, पण क्षेत्र पण प्रचंड कमी झाले, शेतीला पाणी मिळत नाही, 12 तास वीज नाहीये. म्हणजे खरं तर शेती, आपण कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आज तुम्ही लक्षात घ्या की शहरीकरण वाढले, अर्बनायझेशन वाढलेले, त्यामुळे हाताला रोजगार. एक समस्या दुसरी मी तुम्हाला सांगतो की गावाकडच्या मुलांची लग्नच होत नाही. आज एका गावामध्ये 35-40 पेक्षा जास्त वय झालेले तरुण आहेत, कारण मुली गावाकडे लग्न करून जायला तयार नाही, शेतीतनं उत्पन्न मिळत नाही, अर्थकरण कोलमडलेलं आहे, हाताला रोजगार नाहीये. म्हणून एक दुसरा जो काही प्रयोग करता येऊ शकतो, जे मी आपल्याला अमेरिकेचं सांगितलं, बॅलन्स अँड इक्वल डेव्हलपमेंट. प्रत्येक डिस्ट्रिक्टचं काय होतंय की आपण कॉरिडॉरच बघतोय, म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे एवढ्यापुरतीच विकास दिसतो. आणि मग याच्यावर लोड यायला लागतो. विदर्भातले खूप 30-40% लोक पुणे आणि मुंबईमध्ये आलेले आहेत. म्हणजे तुम्ही नागपूरचा विकास करताय, पण नागपूरची लोकसंख्या किती आहे? अगदी 15-16 लाखपेक्षा जास्त आहे. आणि पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची काढली तर 1 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे पुणे आणि परिसरामध्ये तुम्ही पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण पुढं चाललाय, इकडं रांजणगावला चाललाय, इकडं कुरकुमला चाललाय, इकडं शिरवळला चाललाय. मी हेच एरियामध्ये ज्यावेळेस डेव्हलपमेंट होती तर शहरावर लोड येतोय. तुम्ही जसं म्हणला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी आहे, वीज आहे. म्हणून ज्या तालुक्यांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये विकास आपल्याला करता येईल, मी तुम्हाला आश्चर्य करणारी गोष्ट सांगतो की आपल्याकडे मुंबईकडे विकास आहे, तिकडे हैदराबादला आहे, पण नांदेडला नाही. नांदेडचे लोक आपल्या दळणवळणासाठी कुठं जातात? हैदराबादला जातात. खाली कोल्हापूर आहे, कोल्हापूर बेळगावचे लोक कुठं जातात? बेंगलोरला जातात दळणं, त्यांना मुंबई परवडत नाही. पण कोल्हापूरचा विकास का होत नाही? म्हणले ते अंतर जास्त आहे. पण आता इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालंय, 4 लेन झालेलं आहे, वीज आहे, पाणी आहे. कधीतरी महाराष्ट्र सरकारने हा विचार केला पाहिजे, या गोल्डन कॉरिडॉरच्या बाहेर जाऊन बीड सारखं ठिकाण असेल, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, इथं सुद्धा आपल्याला विकास केला पाहिजे. MID मला सांगा ना, महाराष्ट्रात तयार होतो टाटाचा ट्रक, देशातल्या कुठल्याही ठिकाणी जातो, म्हणजे कुठलंही व्हेकल तयार होतं, कुठल्याही ठिकाणी ते पोहोचवता येतं ना. आज सगळ्या सुविधा आहेत ना. मग असा किती फरक पडणार आहे 200-400-500 किलोमीटरनी की जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन MID? आणि हे ठरवून बॅलन्स इकॉनॉमी करावं लागेल. मराठा आरक्षणाचा आज संघर्ष तीव्र झालेला आहे, जहाल झालेला आहे, लोकप्रतिनिधीवरचा विश्वास उडालेला आहे, लोकप्रतिनिधींना गावात येऊन देत नाही, त्यांना गावात बंदी केली जाते. पण हा नुसता एक प्रयोग नाही आहे. ज्या वेळेस मराठवाड्यातल्या लोकांना खरंच कारण समजल, विदर्भातल्या लोकांना कळल, खानदेशातल्या लोकांना कळल, तर हा जो सगळा परिसर आहे, हे सगळे जिल्हे विरुद्ध औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे असा संघर्ष नवा उभा राहिला, विकसित शहर आणि अविकसित शहराचा उभा राहिला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. सरकारने गंभीरपणे विचार करावा, नवीन धोरणं आखावी, माफक शिक्षण, हाताला रोजगार आणि तालुका लेवलवर सक्षम MIDC करणं हाच पुढच्या भविष्याचा दिशा असू शकते. आरक्षणाने सगळ्या समस्या सुटणार नाही. मी कुठलीही भावनिक स्टेटमेंट करत नाही, मी आरक्षणाचा समर्थकच आहे. पण आता पुढच्या काळामध्ये आरक्षणाकडून अर्थकारणाकडे झालं पाहिजे, कारण आरक्षणाची मागणी 80 पासून सुरू आहे. त्यानंतर जागतिकीकरण, खाजगीकरण आलं. आज सगळं बदललेलं जग हे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे, त्यामुळे स्पर्धा आता जगाची झालेली आहे. आरक्षणाचं समर्थन करत असताना वेगळ्या नवीन दिशा आणि नवीन विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण आत्ता म्हणजे शेवटचा हा प्रश्न माझा, हे आत्ता जे मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेमधून जी टोकाची पावलं आता काही ठिकाणी उचलली जात आहेत, त्यांच्यासाठी काय आवाहन कराल तुम्ही? नाही, निश्चितच तुम्हाला मी सांगू का, मला खूप दुःख वाटतं आणि खेदही वाटतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की ज्या समाजाचं आपण नेतृत्व केलं, त्या समाजाच्या उभारणीसाठी आपण केलं, तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, न्याय मिळावा, याच्यासाठी 25 वर्ष आरक्षणाच्या आंदोलनामध्ये काम केलं, पण नाही न्याय मिळाला. पण नंतर जे काही समाधान वाटतं, EWS आलं असेल किंवा मराठा कुणबी मराठा आला असेल, पण तरुणांनी ज्यावेळेस 42 तरुणांनी आत्महत्या केली, त्यातला पहिला जो बळी आहे ठोक मोर्चातला, तो काका शिंदे माझा कार्यकर्ता होता. 42 पैकी 28 माझ्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. तिथून पुढं माझं मन अत्यंत नम्रपणे सांगतो की माझ्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. आपण काय करतोय? आणि त्या 42 तरुणांनंतर आता ह्या आंदोलनानंतर परत 13 तरुणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचं हा मार्ग नाही आहे.
पण नैराश्याची सीमा झालेली. आपण जो मुद्दाम उल्लेख शेतीचा केला, शेती परवडत नाही आहे आणि हाताला रोजगार नाही आहे, आर्थिक विवंचना आहे. अशा स्थितीमध्ये जगभरामध्ये अनेक प्रगतशील देशामध्ये तरुणांना बेरोजगार भत्ता दिला जातो. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये ज्यांच्या नावं नोंदवलेली आहेत, अगदी विश्वास बसणार नाही, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये, मलेशियामध्ये $2,000 दिले जातात. 2 कारणं आहेत. त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरू नये, ते जरी बेरोजगार असले तरी गुन्हेगारीकडे जाऊ नये, किंवा जे टोकाचं पाऊल आज ते उचलतात आत्महत्या करण्यात, ते करू नये. म्हणून बेरोजगार भत्ता हा जर सरकार देऊ शकलं, समाधानकारक काही पैसे, जसं आता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याला ₹12,000 देते, केंद्र 6 आणि महाराष्ट्र सरकार 12. तर असंच जर तरुणांना बेरोजगार भत्ता काही 20-1,000 रुपयापर्यंत देता आला नाही, तर मग रोजगार द्यायला पाहिजे. तर नैराश्यात गेलेला समाज आहे, त्याला नवी चेतना द्यावा लागेल, नवीन चैतन्य आणावं लागेल, नवी दिशा द्यावा लागेल, नवीन विचार द्यावा लागेल, आणि जगाचा विकास जो झालेला आहे त्याची नव्याने ओळख करून द्यायला पाहिजे. आपला देश जगामध्ये 1 नंबर जो झालेला आहे तो लोकसंख्येमध्ये, पण चायना आपल्यासारखाच देश लोकसंख्येने अधिक असलेला, तो जगात अर्थकारणाने 1 नंबर झालेला आहे. आपली इकॉनॉमी $3 ट्रिलियन आहे. पंतप्रधान स्वप्न $5 ट्रिलियन बघतात. चायना आज $21 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तर चायनाकडे आपण बघू शकतो. अगदी आपण आता नुकतंच दुबईला जाऊन आला, वाळवंटात निर्माण झालेलं स्वर्ग आहे. तिथं किती प्रचंड संधी आहे, पाणी नाही आहे, अशा वाळवंटामध्ये ते निर्माण झाले. आपण आता 8-10 दिवस तिथं होता, तिथला विकास बघितला. तर मी प्रयत्न करत असतो सीइंग इज बिलिव्हिंगमध्ये दुबईला लोकांना न्यायचं. ह्या कल्पना सगळ्यांनाच पटतात असं नाही आहे, परंतु आपला एक प्रयत्न चालूच राहतो. मला कायदा, घटना यातनं जे काय कळालं, आपण जे जसं सांगितलं, मी ज्यावेळेस ह्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो त्यावेळेस 72 प्रश्न विचारले गेले. त्या 72 प्रश्नाची पुस्तक आरक्षण नावाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे मी. आणि मराठे शूद्र हे पुस्तक आपण मुद्दामून उल्लेख केला, त्याच्यातही मी सिद्ध केलं की शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं होतं, तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं होतं, शाहू महाराजांना शूद्र ठरवलं होतं. आणि शूद्र वर्णव्यवस्थेतला शेवटचा वर्ण आहे, अधिकार वंचित वर्ण आहे, ज्याला शिक्षण घेण्याचा, शस्त्र चालवण्याचा, समुद्र उल्लंघन करण्याचा अधिकार नव्हता. अशा शूद्र वर्णातनं आपण येतो. हा मनुस्मृतीचा कायदा आहे, हा वेदांचा कायदा आहे. आपण गंमत वाटते मला, ज्या वेळेस आरक्षण मागणारे लोक हिंदू मराठा म्हणून आरक्षण मागायचा प्रयत्न करतात. अहो, आरक्षण मागणारे लोक हिंदुत्ववादी कसे काय असू शकतात? मनुस्मृतीने तुम्हाला हक्क अधिकार नाकारले, वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र ठरवून तुमचं शिक्षण नाकारलं, तुमचा रोजगार नाकारला. तो तुम्हाला मिळाला घटनेतनं. घटनेतनं मिळाल्यामुळं घटना ही आम्हाला आदर्श असली पाहिजे. ज्या वैदिक धर्माने आम्हाला हक्काने अधिकार नाकारले त्यांचं आज कसं काय आपण समर्थन करू शकतो? मला नेहमी कॉन्ट्रडिक्टरी वाटतं. हा विरोधाभास आहे. आरक्षण मागणारे लोक हिंदुत्ववादी, मला काय पटत नाही. आरक्षण मागणारे लोक फक्त घटनेचे समर्थक आणि फुलेशाह आंबेडकरांचे विचाराचेच असू शकतात. मला एक आनंद वाटतो, मराठा समाज हा आरक्षण विरोधक होता, तो आरक्षण समर्थक झाला. आता त्यांनी किमान फुलेशाह आंबेडकरांच्या समतावादी, बंधुत्ववादी विचाराकडे प्रवास करावा, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. गेल्या बराच वेळ तुम्ही ही सगळी मांडणी केली, म्हणजे आरक्षणाचा इतिहास, त्याची सुरुवात अगदी गांधीजींच्या उपोषणापासून ते अगदी आत्ताचं सुरू असलेलं आंदोलन. काही खूप संवेदनशील गोष्टी आहेत, भावना सध्या समाजाच्या खूप तीव्र आहेत, आणि अशा प्रसंगी याविषयी बोलावं का असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये होता. परंतु कोणीतरी हे बोललं पाहिजे, समाजाला सत्य सांगितलं पाहिजे. आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. मी ज्या शाळेत शिकलो त्याचं ब्रीद वाक्य आहे सत्याला मरण नाही, आणि सत्य कुठूनही वाट काढतं, आणि ती वाट आता मला करून द्यावा लागेल, कारण मी सत्यशोधक महात्मा फुलेंचा कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळं आपण ही खरं तर चर्चा केली. अतिशय वेगळ्या वळणावरती सध्याचा आरक्षणाचा लढा आहे, आणि याच्यातून योग्य मार्ग निघावा हीच अपेक्षा आहे खरं तर. आणि कायद्याचा आपण सन्मान करावा लागेल, कारण कायद्याच्या वरती कोणीच नाही आहे, आणि त्यामुळं कायद्यानं जे होईल त्याचा सन्मान ठेवून आपण हा प्रश्न कुठंतरी सोडवला पाहिजे. कुठं थांबावं हे सुद्धा ठरवावं लागेल, कारण जरांगे पाटील यांचा सुद्धा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणजे प्रत्येकाचाच महत्त्वाचा आहे. जरांगे पाटील तर नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांचाही जीव महत्त्वाचा आहे.
त्याच्यामुळं कोणीही टोकाला जाऊन आपलं जीवन संपवू नये आणि हे सुंदर जग आहे अधिक सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. जसं प्रवीण दादा म्हणाले की आपल्याला चीनच्या पुढं जायचं आहे आणि चीनच्या पुढं जायचं असेल तर आपल्याला उद्योग क्रांतीच करावी लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार लागावा लागणार आहे. नवी दिशा आपल्याला स्वीकारावी लागणार आहे आणि त्या दिशेला आपल्याला जावं लागणार आहे आणि त्याचा शुभमुहूर्त आपण करूयात. या नोटवरती ही चर्चा मी थांबवतो. आपल्याला या चर्चेतून मार्ग सापडावा ही अपेक्षा आहे आणि आपल्याला ही चर्चा कशी वाटली ही व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि यूट्यूब आणि फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.